tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। समोर ओमकार उदावंत जो स्ट्रायकर यांकडे आहे, यावेळेस मात्र ओमकारने आल्या एक दर्जेदार फटका त्याला अंजाम दिलाय। बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार। ओमकारच्या बॅटमधनं इथे दमदार षटकार। रिव्हर्स अटेम्प्ट करताना एक दर्शनीय फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला गेला। यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केले बॉलला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये। बॉल सुसाट वेगानं निघून जाईल सरळ सीमा रेषा पार। आणखी एक दर्जेदार आणि दमदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय चौकार। मैदानाच्या आतमध्ये त्या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला गेलाय, कारण धावसंख्या जर आपण आता पाहिली तर 3 ओव्हर नंतर 8च्या सरासरीनं 24 धावा फलकावर लागल्यात। पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय। क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार। प्रेक्षकांना टिपलाय तिथं झेल। या मग आपल्याकरता पारितोषिक आहे आमचे मुंजा भाऊ शेळके यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि श्री गणेश मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन तो पारितोषिक म्हणून आपल्याला। यावेळेस अगदी अपरकट चेंडू पोचेल टीप थर्डमॅनला, सीमा रेषेच्या बाहेर आहे, नहीं था मौका और ये लगा सही टाइम पे चौका। नाही रे, इथे गोलंदाजीवरती तयार। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहता जो टाकला गेला होता, क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही। आउटफील्ड तेज आहे आणि हा लाखोपाठचा दुसरा चौकार आहे। परत एकदा बिघड केलाय। 14 चेंडू 33 असा सामना बाकी होता आणि या षटकाराने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 66। 13 चेंडू 27। ज्याने अर्धशतक पूर्ण केलं तोच गोलंदाज आहे। यावेळेस परत एकदा आपण पाहतोय परफेक्ट बॅट टू द मिडल झाला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता तिथे परंतु चेंडू कव्हर होऊ शकला नाहीये। रोहित शर्मा स्टँडच्या पब्लिक मध्ये जातोय हा खणखणी चौकार, 4 रन। माहिती नाहीये, बिघड केलाय, कव्हरला चेंडू आहे। वाह, क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय आणि ओमकार उदावंत अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळालाय। मॅच कोण जिंकणार, सोनूने वॉरियर्स की आदित्य 11? यावेळेस समोरच्या बाजूला राजू पाटीलच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर षटकार, 6 रन। ब्याण्णव धावा आहेत, जिंकण्यासाठी एक बनवायची बाकी राहिलेली आहे।
हलक्यातून चेंडू या दरम्यान फुल टॉस होता, सन्मानपूर्वक खेळून काढला गेलाय आणि 2 चेंडू राखत हा सामना या ठिकाणी जिंकलाय. मित्रांनो, ओमकार उदावांची फलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. संघमालक किरणजी सोनोने वॉरियर संघाचे संघमालक यांच्या वतीने अर्धशतक कंप्लीट केलंय ओमकार उदावदने. त्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे.